नमस्कार. नमस्कार. शेगाव नगर परिषदची निवडणूक 2 डिसेंबर रोजी पार पडली. मतमोजणी 21 डिसेंबरला आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक रिंगणात असलेले आशिष सावळे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात होते. काय भाजप दावा करेल, भाजपच्या योजना, भाजपचा अजेंडा काय होता निवडणुकीसाठी, कसं तुम्ही पाहाल, निवडून येण्यासाठी काय दावा आहे भाजपचा? आमचा दावा माननीय लोकप्रिय आमदार संजीव कुटे यांनी जे आपल्या शेगाव शहराला त्यांच्या भाषणातून मार्गदर्शनातून एक विजन दिलं होतं किंवा 24 तास पाणी, सोलर सिटी, ग्रीन शेगाव, स्वच्छ शेगाव असे विविध त्यांच्या मार्गदर्शन भाषणातून एक विजन होतं किंवा एक युवा तरुण वर्गातून एक चांगला उमेदवार देऊन जास्तीत जास्त विकासाच्या माध्यमातून शेगाव संतनगरी साजेसा विकासाचा एक 5 वर्षाचा विजन घेऊन आम्ही जनतेसमोर आलेलो आहोत. शहराध्यक्ष म्हणून पूर्ण विश्वास आहे की भाऊचे आमदार म्हणून काम आणि संतनगरीत दिलेलं त्यांना विकासाचं वचन याच्यावर आम्ही विजय प्राप्त करू. काहीतरी वैद्यकीय कारणास्तव आशिष सावळे सध्या मुलाखतीसाठी उपस्थित नाही राहू शकले. त्याच्या मात्र विजयात तुम्हाला ठाम विश्वास आहे किंवा ज्या शासकीय योजना चालू आहेत त्यातून जनता तुम्हाला निश्चित निवडून देईल? हो, नगराध्यक्ष आईचं ते थोडं दवाखान्याचा प्रॉब्लेम, मुंबईला तो आता दवाखान्यात गेलेला आईच्या तब्येतीसाठी, त्याच्यामुळे तो आज आपल्याला उपलब्ध नाही होऊ शकला. पण ते पक्षाचे अध्यक्ष म्हणून एक ऑफिशियल आम्ही सर्व जणांना जे शेगाव शहरातून जास्तीत जास्त या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार प्रसार केला. जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद आणि जितेच्या उत्साहातून आम्ही जे जास्तीत जास्त आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष याच्या विजयाकडे आम्ही जात आहोत असा मला पूर्ण विश्वास आहे. बहुमतानं आपलेच नगरसेवक निवडून येतील असा विश्वास? नक्कीच मागचंच आमचं जे बहुमत कायम राहील. बहुमताच्याच याच्यानं आम्ही आमचे नगरसेवक येतील आणि नगराध्यक्ष पण आम्ही विराजमान करू. दाव्यानंतर 21 डिसेंबर रोजी काय ते चित्र जनतेसमोर स्पष्ट होणारच आहे. शासनाच्या वतीने विविध विकासाचा चौफेर विकास होत आहे राज्य शासनाच्या मार्फत. तो विकास आणि आमदार साहेबांचा विकास शेगाव शहरासाठी जे त्यांची प्रतिबद्धता आहे त्या प्रतिबद्धतेतून आमचा विजय आम्ही निश्चित प्राप्त करू असा मला ठाम विश्वास आहे. येत्या 21 डिसेंबरला जनता जनार्दनचा जो आशीर्वाद आम्हाला नक्कीच मिळेल असा मला विश्वास आहे आणि जनतेचा जो आशीर्वाद कौल जो बी राहील ते आम्हाला स्वीकार्य राहील.